नमस्कार गणेश भक्तांनो. तर आज आपण गणेश पुराणातला ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात 16वा अध्याय बघणार आहोत. त्याच्यामध्ये गणेशाने पूर्ण कथा वाचलेली आहे. सोमकांत ऋषीला दिलेला श्राप, त्यातून त्याच्या पापातून मोक्ष कसे करायचे बघा. तर हा अध्याय फक्त वाचल्याने, गणेश पुराणाचा पूर्ण अध्याय फक्त वाचल्यानेच संपूर्ण पापे नष्ट होतात. कोणीही जर हे ऐकत असेल तर अर्धवट सोडून जाऊ नये. चला तर आपण ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात याची सुरुवात करणार आहोत. ब्रह्मदेवाची ही सारी कथा ऐकून राजा सोमकांत आनंदित झाला आहे. तो म्हणाला, महाराज, गजाननाकडून वर मिळवलेल्या वर ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली आहे, आपण ते सांगा. सृष्टी उत्पन्न करण्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे आणि शापातून मुक्त करण्याचे सुद्धा पुराण याच्यात लिहिलेलं आहे बघा. तर भृगु ऋषी म्हणाले, राजा सोमकांता, ब्रह्मदेवाने प्रथम 7 मानसपुत्र उत्पन्न केले व त्यांनाच प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली. त्या मानसपुत्रांनी प्रथम तपश्चर्या केल्यामुळे ते मुक्त झाले. मग ब्रह्मदेवाने आणखी 7 मानसपुत्र तयार केले. त्याच्याकडे प्रजा निर्माण करण्याची कामगिरी सोपवली, परंतु तेही तपश्चर्येच्या योगाने ज्ञानी झाल्यामुळे त्यांच्याकडून प्रजा उत्पन्न झाली नाही. हे पाहून ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न करण्यास सुरुवात केली. बाहू, मांड्या आणि पाया यांच्याकडून क्षत्रिय वगैरे 3 वर्णाची उत्पन्न केली. नाभीपासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, पाया पासून पृथ्वी, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. नंतर ब्रह्मदेवाने समुद्र, नद्या, पर्वत, गवत, वेली, वृक्ष इत्यादी निर्माण केल्या. काही काल गेल्यानंतर निद्रित असलेल्या विष्णूच्या कानातून 2 राक्षस उत्पन्न झाले. मधु व कट्टंभ या नावाचे 2 राक्षस त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत. भयंकर अशा 2 राक्षसांनी उत्पन्न होताच ब्रह्मदेवाला पीडा देण्यास प्रारंभ केला. त्या दोघांनी वेद, शास्त्रे, देव, ऋषी, साधू यांची निंदा सुरू केली. त्या राक्षसांच्या त्रासानेच सर्व चराचर सृष्टी भयाने थरथर कापू लागली. शेष डळमळू लागला. अखेर तो राक्षस ब्रह्मदेवाला भक्षण करण्यासाठी त्याच्या अंगावर घाऊन गेले. तेव्हा मधु, कटैभ याचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाने जिने विष्णूला मोहित केले होते, अशा निद्रा देवीची स्तुती केली. ब्रह्मदेवाने म्हणाला, हे देवी, तुझी शक्ती अगाध आहे. तू विष्णूला सोडून 2 राक्षसांना मोहित कर. आणि या 2 राक्षसांनी पूर्वजन्मी माझी उग्र तपश्चर्या केल्यामुळे मी त्यांना खूप वर दिले होते. या वरामुळे हे राक्षस उन्मत्त झाले आहेत. आता तर मलाच मरायला प्रवृत्त झाले आहे. म्हणून याचा वध करण्यासाठी विष्णूला सोड. हे जागृत हो. 17वा अध्याय. विष्णूंनी भगवान शंकराला सल्ला घेतला बघा. तर इथेच आपला 16वा अध्याय संपतो. तर गणेश भक्तांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.